मी सर्व साऊंड मान्यवरांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. एक 5 मिनिटं मला बोलण्यासाठी दिलेले आहेत. तर थोडक्यात मी सांगते की वारंवार ते म्हणतात की फलटणचं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर झाला पाहिजे. तर ह्या मताशी मी सहमत आहे फलटणकरांनो की फलटणचं राजकारण हे विकासाच्याच मुद्द्यावरती झालं आहे. आज आपण एकंदर बघतो की पुढचे विरोधक आहे ते प्रत्येक इलेक्शन आलं की एक चुकीचे आरोळी देतात, एक चुकीचं नेरेटिव्ह आपल्या नेत्यांच्याबद्दल सेट करतात आणि लोकांचा भूलभुलैया करून त्यांच्या डोक्याचा कचरा करतात. थोडक्यात बघितलं तर पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं, जे पहिलं इलेक्शन त्यांचं लोकसभेचं झालं तेव्हा त्यांचा आरोप होता महाराज साहेबांच्यावरती की फलटणच्या हक्काचं पाणी रामराजे साहेबांनी लाल दिव्यासाठी बारामतीकडे घाण ठेवलं. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा आरोप होता की जे कमिन्स कंपनीचं बुरुंगले सरांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जी गरिबांची मुलं रात्रंदिवस कष्ट करतात त्या कष्टाचे पैशातली टक्केवारी रामराजे साहेब घेतात. त्याच्यानंतर त्यांचा तिसरा आरोप होता की रामराजांची 10 डोके आहेत, 10 डोक्याचे असणारे ते रावण, त्याच्यामध्ये खंडणी घेणारे, हाफ मर्डर करणारे, 2 नंबर करणारे असे असणारे. मग माझा आज एक फलटणकर म्हणून त्यांना प्रश्न आहे की आज तुम्ही फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे का घाण ठेवलं? तो तर बदल झालेलाच नाही आहे. तुम्ही होऊन फलटणकर बारामतीच्या ओंजळीने आज का पाणी पिताय? त्यानंतर आज तुमचे बुरुंगले सरांच्या मांडी लावून तुम्ही बसताय. मग आज तुम्ही किती टक्केवारीसाठी त्यांच्यासाठी सेटलमेंट केली? 10 तोंडातले निम्म्याच्या वरती तोंड तुम्ही घेतली. तर आज ते 10 तोंड कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये कुठल्या निरम्यामध्ये धुतली की रावणाची 10 तोंड तुमच्याकडे गेल्यानंतर रामाची झाली. आज आपण बघतोय की सकाळी आले मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे पाठीमागे ही क्लीन चिट दिली, आत्ता ही क्लीन चिट दिली. सोशल मीडियावरती त्यांचे हात वर करून झाले की मुंडेताईंच्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. आपल्या मुंडेताईंनी जी चिठ्ठी लिहिली होती, जी तक्रार केली होती, त्या तक्रारीच्या पहिल्या पानावरती असं लिहिलं होतं की माजी खासदार साहेबांचे 2 PA येतात, फोन करतात आणि माझ्यावरती दबाव टाकतात फिटनेस आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचे. हे मी बोलत नाही, हे सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि त्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या लाखो लोकांनी ही चिठ पाहिल्यानंतरही ते स्पष्टपणे फलटणकरांना थापा मारतात की या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. ठीक आहे, धरून चालूया की मुंडे मॅडमच्या प्रकरणाशी तुमचा काहीही संबंध नाही. मग आमच्या ननावरे दादांच्या प्रकरणाशी तुमचा संबंध येतो. दिगंबर आगवण्यांच्या बायकोशी आणि मुलाला जे घरोघर दारोदार फिरायला लावलेलं आहे त्या विषयाशी तुमचा संबंध येतो. आज ते असं छातीठोकपणे म्हणतात की मी 96 कुळी मराठा आहे आणि समोरचे डुप्लिकेट आहेत. तर मी असं म्हणेल की ननावऱ्यांच्या आत्महत्येमध्ये तुमचं नाव आहे, आगवण्यांच्या मुलीच्या आत्महत्येमध्ये तुमचं नाव आहे, मुंडेताईच्या आत्महत्येमध्ये तुमचं नाव आहे. तुम्ही महिलांना धमकी देता, महिलांना कोंडून ठेवता, मराठी महिलांच्यावरती ॲट्रॉसिटी करायला होता. मग जर कोणी असं 96 कुळी मराठा असेल तर सॉरी, मी असं म्हणेल की मी 96 कुळी मराठा नाही, मराठा असा वागत नाही. हेच मी सर्वांना सांगू इच्छिते. आज आपण बघतोय की संपदाताईचं प्रकरण थंड होतंय ना होतंय. गेल्या आठवड्यामध्ये त्याच रुग्णालयामध्ये रात्रीचा दिवस करून कष्ट करून शिकून उच्च शिक्षित होऊन बनून आलेले डॉक्टर, ह्या डॉक्टरांना ह्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिवसा ढवळ्या जाऊन मारहाण केली आणि इलेक्शन डोळ्यासमोर आहे हे लक्षात घेता हे प्रकरण त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. आज फलटणकरांना मी सांगू इच्छिते की फलटणकरांनो सावध व्हा. गेल्या आठवड्यात डॉक्टरांनी मार खाल्लाय, पुढच्या आठवड्यात शिक्षक मार खाईल, त्याच्या पुढच्या आठवड्यात कर्मचारी मार खाईल आणि एक वेळ असा येईल की व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून ही लोक तुम्हाला मारतील. त्यामुळं फलटणकरांनो, दारात आलेलं संकट आहे, दार लावा आणि आलेलं संकट बाहेरच्या बाहेर पाठवा. एक वेळेस रस्त्यावरचे खड्डे परवडले, आज ना उद्या ते खड्डे भरून निघतील. पण अशा वृत्तीची लोक जर फलटणमध्ये वाढली तर तुमच्या दुकानात, घरप्रपंचात, घरामध्ये पडलेले खड्डे अख्खी पिढी जरी संपली तरी ती तुम्ही भरून काढू शकत नाही. हे मला फलटणकरांना सांगायचं आहे. ते विचारतात की 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये काय केलं. 25-30 वर्षामध्ये माझ्या राजांनी पाणी आणलं, त्या पाण्यावरती पिकणारा ऊस जाण्यासाठी कारखाने आणले,
त्याच राजांनी माझ्या फलटणच्या नगरीतील गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची सोय केली. त्याच राजांनी माझ्या फलटणच्या नगरीतल्या तरुण मुलांना रोजगार देण्याचं काम केलं. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा नेत्याचे कार्यकर्ते आहोत की ज्याच्यामध्ये एक बापाचा डोक्यावर हात, एक मायेची ऊब आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचं सोनं होईल न होईल, पण आमचं ननावरे होणार नाही, आमची संपदाताई होणार नाही आणि आमची दिगंबर आगवणेसुद्धा होणार नाही. आज प्रत्येक घरामध्ये लेकीबाळी आहेत आणि प्रत्येकाने एवढंच गाठ मारून ठेवा की आपल्या लेकीबाळीला आपल्याला सुरक्षित असं फलटण द्यायचं आहे. आणि ते फलटण फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या बाणाच्या माध्यमातूनच फलटणकरांना मिळणार आहे. ते वारंवार विचारतात, भाषणं करतात, स्टंट केल्यानंतर तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक त्यांचं वाक्य असतं, बाबांनो पाया पडायचं असेल तर आईवडिलांच्या पाया पडा, वडीलधारांच्या पाया पडा, यांच्या पाया का पडता. तर मी थोडक्यात सांगू इच्छिते, 800 वर्षाच्या संस्काराची परंपरा बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं सासरवाडी, सईबाई रायनी साहेबांचं माहेरघर आणि छत्रपती शंभू महाराजांचं आजूळ असणारं 800 वर्षाच्या परंपरा आणि विचार घेऊन पुढं आलेलं श्रीमंत मालोजी राजेंचं घराणं असणार आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हा एक विचार आहे, ही एक संस्कृती. आणि आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या पाया पडत नाही, आम्ही त्या गादीच्या पाया पडतो, ज्या गादीकडे संस्काराचा, विचाराचा आणि उच्च शिक्षितपणाचा वारसा आहे. तर तुम्ही जर हा प्रश्न करता की समोरच्यांच्या आम्ही पाया का पडतो, तर तुम्ही सांगावं की जी 4 लोक तुमच्या पाया पडतात ती का पडतात. म्हणजे तुम्ही राजा मानत नाही, तुम्ही प्रजा मानत नाही. तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची गादीही तुम्ही मानत नसाल. त्याचबरोबर वेळ फार कमी आहे, आलेले आहेत, त्यामुळं मी माझं मनोगत आटोपत घेते आणि आपल्या सर्वांना एकच सांगते की येणाऱ्या 21 तारखेला आपल्या नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही. आपल्या मुलाबाळांना सुरक्षित फलटण द्यायचं असेल तर आपल्याला अनिकेत राजेंना असंख्य बहुमताने विजयी करायचा आहे. 1 नंबरचं बटन दाबून 1 नंबर माणसाला 1 नंबरच मतांनी विजयी करायचा आहे. आणि 2 नंबरचा माणूस जो 2 नंबरच आहे, तो वागण्यातही 2 नंबर आहे, बोलण्यातही 2 नंबर आहे, तर त्याच्यापासून फलटण सुरक्षित ठेवायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर निलेश तेलखडे, फलटण शहर प्रमुख, अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. चला लवकर. तोपर्यंत या ठिकाणी मंचावरती असलेले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोप आणि खऱ्या अर्थानं आम्हाला पाणी पुरवठा करणारे मंत्री आदरणीय माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले या सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करून 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतो. 35 वर्ष रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी काय केलं हा विरोधक प्रश्न विचारत असतात आणि आपली तुलना नेहमी बारामतीशी करत असतात. तर बारामतीशी तुलना करताना पहिले मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीत जोड जुळवावी लागते. पैलवानकी जरी करायची झाली तर जोड 100 किलोला 80 किलो किंवा 75 किलोचा देत नाहीत, त्या तोलामोलाचा जोड द्यावा लागतो. रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचा प्रवास आमदारकीपासून ते विधान परिषदेचे सभापती इथपर्यंत झालेला आपण सर्वांनी 30 वर्षात पाहिला. परंतु ज्या बारामतीची आपली तुलना नेहमी विरोधक करतायत, त्या बारामतीने 4 वेळा मुख्यमंत्रीपद भोगलं. जवळजवळ 20 ते 22 वर्ष उपमुख्यमंत्रीपद अजितदादांनी भोगलं. त्यांच्या घरात आत्ता 2 खासदार आहेत. त्या मानाने आपण जर आपल्या फलटणची तुलना केली तर आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी आणलेला निधी मी आपल्याला थोडक्यात सांगतो. बारामतीमध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत. पुरंदर तालुक्यात एकही सहकारी साखर कारखाना नाही आहे. फलटणमध्ये 4 सहकारी साखर कारखाने आहेत. माळशिरसमध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये 2 त्यापैकी 1 चालू आहे. जवळपासच्या पाहता तालुक्यातील परिस्थिती पाहता फलटण तालुक्यामध्ये जो होणारा ऊसाचा गाळप आहे हा कशाच्या जीवावरती होतोय. विरोधकांचे कारखाने 10, 15, 20 हजारापर्यंत गाळप करतायत दरवर्षी आणि तरीही म्हणतात महाराजांनी काय केलं. 6 ते 7 वर्षापूर्वी धोम बलकवडी धरणाच्या इकडे आम्ही फिरायला गेलो असता.
धोंबलकवडीच्या तिथली माणसं फलटणचा ॲड्रेस सांगितल्यानंतर प्रचंड शिवीगाळ करत होती फलटणला. कारण विचारलं काय झालं बाबा, अरे म्हटली ती तुमच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी आम्हाला फसवलं, काचुना लावला. तेव्हा आम्ही यांच्या विरोधात होतो, माझ्या मनाला भरपूर गुदगुल्या होत होत्या. सोबतचा कार्यकर्ता रामराजे नाईक निंबाळकरांचा होता, तो लाजला गेला. पण पुढं 25-30 किलोमीटर आल्यानंतर मला जाणवलं की रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना ती लोक शिव्या देत आहेत. पण आज आपल्या तालुक्यासाठी या महान राजांनी शिव्यासुद्धा खाल्ल्या, लोकांचे शिव्याश्राप खाल्ले. तरीही विरोधक म्हणतायत की रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी काय केलं. राहता राहायला शैक्षणिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर बारामतीमध्ये फक्त मेडिकल कॉलेज हे आपल्यापेक्षा जास्त आहे. CPLचं लायसन निघत होतं, म्हणजे कमर्शियल पायलट लायसन आणि मेडिकल कॉलेज एवढ्याच गोष्टी आपल्या इकडं नाही आहेत. विरोधक ज्या गोष्टीचा ढोल बजावतात, पालखी महामार्ग आम्ही केला, पालखी महामार्ग तुम्ही केला. अहो पालखी महामार्ग आळंदीपासून सुरू होतो तो पंढरपूरपर्यंत जातो. किती खासदार येतात, किती आमदार येतात. राहता राहिला प्रश्न त्या मार्गाच्या क्वालिटीचा. संध्याकाळी आपली फॅमिली घेऊन जावा. त्या कॉन्ट्रॅक्टरनी लोणंदपासून ते तिथपर्यंत रोड बांधला, त्या रस्त्याची क्वालिटी आपल्याला कळते. त्याच्यानंतर हे ढोल बजावतात बाणगंगेची, आम्ही काय करू म्हणतात, सांगायची कुठली ते अमेझॉन नदी करू. अहो आमची अमेझॉन नदी राहू द्या, आमच्या फलटणकरांच्या वासीने तो निधी घेऊन जावा. 2014 साली मोदी साहेबांनी म्हटलेलं नमामी गंगे, लाखो करोडो भाविक माझे तिथं जातात गंगेत डुबकी मारायला. पहिले तुम्ही ती गंगा दुरुस्त करा आणि मग माझ्या जनतेला सांगा की आम्ही बाणगंगेची अमेझॉन नदी करू. राहता राहिला प्रश्न त्या गिरवी आणि आसू रोडचा. आज थोड्या वेळाने आपण निघून जावा, अशी गाडी उड्या मारती. अरे गाडी उड्या का मारती, तर त्यांनी कमिशन दिलं, तुम्ही त्या कामावरती लक्ष दिलं नाही म्हणून गाडी उड्या मारतीये. दुसरा विषय एक आपल्या संरक्षणाचा, ज्या संपदा ताईने इथं आत्महत्याचा तिच्या दुर्दैवी घटना तिच्या बाबतीत घडली. फलटणचे लोकप्रतिनिधी जे आत्ता विद्यमान आहेत, आमदार दीपक रावजी चव्हाण साहेब, आपण तिथं भेट दिली का? आपण गेला तर सारव करायला गेला. सॉरी, दीपकरावजी चव्हाण नाही, आमदार सचिन कांबळे पाटील यांनी काय केलं, एक तरी तिथं त्यांनी व्हिजिट दिली का? जय हिंद, जय धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रास्ताविक या ठिकाणी करतील, माफ करा. सर्वप्रथम आपणा सर्वांचंच, या ठिकाणी शहरातल्या आजूबाजूच्या भागातून आलेल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारही मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून आपल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी आणि आपल्या सांगता सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब, आणि मला माहिती आहे की आपण सर्वजण त्यांना ऐकण्याकरता उत्सुक आहात, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, काळजी करू नका. त्याचप्रमाणे माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब आपले पालकमंत्री आहेत, आपल्या जवळचे आहेत. त्याचप्रमाणे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय नामदार योगेश कदम साहेब, गृह खातं त्यांच्याकडे, मला पालकमंत्री आठवण करून देत आहेत की गृह खातं त्यांच्याकडे आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं, त्यामुळं काळजी करू नका. थोडक्यात श्रीमंत रामराजे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार माननीय दीपकराव चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, त्यामध्ये ज्यांनी आपल्याला फार मोठं सहकार्य केलं आणि सातत्याने आपल्या बरोबरीने काम करत होते, ते सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरदराव कणसे साहेब, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव, श्री रणजितसिंह भोसले, महिला आघाडीच्या शारदाताई जाधव, उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्वच प्रमुख, या ठिकाणी मग विराज भैया खराडे आहेत, सचिन मायने आहेत, अविनाश फडतरे आहेत, नानासाहेब हिवरे आहेत, सर्वच प्रमुख, श्रीमंत रघुनाथराजे विश्वजितराजे या ठिकाणी आहेत, सचिनराव बेडके सूर्यवंशी आहेत,
व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, नगराध्यक्षपदाच्या साठी उभे असलेले अनिकेत राजे, त्यांच्या समवेत त्या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका पदासाठी उभे असल्याने सर्व व्यासपीठावरील सर्व उमेदवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारा आमचा भगिनी वर्ग. मी ज्यावेळेला आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब ह्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला शिवसेनेचा जाण्याचा जे काही आपलं प्रयोजन होतं त्या ह्या ठिकाणी मी स्पष्ट केलं. आपण सर्वांनी त्याला भरभरून पाठिंबाही दिला होता आणि आपल्या सर्वांच्या आम्ही सर्व आणि आपण सर्व मिळून आपण शिवसेने पक्षामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत, आदरणीय नामदार शंभूराजे देसाई साहेबांच्या उपस्थितीत त्यावेळेला आपण प्रवेश केला होता. नगरपालिकेची निवडणूक वास्तविक 9.5 वर्षांनी होत आहे. 2 तारखेला होणार होती, ती 20 तारखेला होत आहे. आता कशामुळं काय हा भाग वेगळा आहे. मी या ठिकाणी फक्त एकच मुद्दा मांडू इच्छितो, जास्ती काही मुद्दे मांडत नाही, एकच मुद्दा मांडतो. कारण प्रास्ताविक करत असताना नेमकी काय दिशा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी घेतलेली आहे हे सांगण्याची नक्कीच आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे आपल्याला की आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या माध्यमातून अनिकेत राजे आज नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. त्यांच्या समवेत शिवसेनेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून सचिन बेडके साहेब, त्यांचे काही सहकारी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याबरोबर उभे आहेत. पण मला एकच गोष्टीचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा आहे. आज जवळपास 30-35 वर्ष मी राजकारणात, रामराजे आम्ही मंडळी सर्व एकत्रितच जवळपास रामराजे नगराध्यक्ष म्हणून आपणासमोर आले, मी सभापती म्हणून, शंभूराजे आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित काम केलेलं. परंतु कुठल्याही सांगता सभेसाठी आणि ते सुद्धा फलटणला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे मागं 3 मंत्री आहेत, निलेशजी राणेसाहेब येण्यात आहेत. म्हणजे एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी आपल्याला ह्या पक्षाच्या माध्यमातून मिळते हे लक्षात घ्या. ही फार मोठी ताकद आहे. ही ताकद एवढी मोठी आहे, त्यामुळं मुख्यमंत्र्यांना यावं लागलं. नाही तर मुख्यमंत्री आणि नगरपालिकेची निवडणूक हे कुठलं गणित आहे. म्हणजे ताकदच एवढी मोठी आहे की त्यामुळं त्यांना मुख्यमंत्र्यांना धावत पळत का होईना त्या ठिकाणी आणावं लागलं, हे लक्षात. या ठिकाणी आमदार निलेशजी राणेसाहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित राहतात कोकणचे सुपुत्र, तुमचा माझा स्वाभिमान, आमदार निलेशजी राणे साहेब. आता तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या ही सर्व वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मी कशासाठी अधिक वेळ आपला घ्यावा. परंतु हा मुद्दा मला आपल्या सर्वांसमोर मुद्दाम मांडायचा होता की अशा प्रकारची ताकद ही पहिल्यांदाच मी मिळत असताना पाहत आहे. याच्यातला असा भाग नाही की मागं कुणी ताकदच दिली नाही, नक्की ताकद दिली. आदरणीय पवारसाहेबांनी ताकद दिली तर दिलीच, परंतु अशा प्रकारची ताकद त्या ठिकाणी ही मिळताना मी पहिल्यांदाच पाहतोय आणि ह्या ठिकाणी मुद्दाम मी सांगू इच्छितो. आणि त्यामुळंच आता आपण जबाबदारी घेतलेली आहे की तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष हा आता वाढवायचा आणि शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषदेवरही फडकवायचा. नगरपालिकेवर तुम्ही 21 तारखेला नक्कीच फडकवणार आहात, याविषयी मला शंका नाही. फडकवणार आहे ना. दुसरा एक मुद्दा एकच मी सांगतो की अनिकेत राजे एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार त्या ठिकाणी आपणासमोर उभा आहे, एक उदयनमुख नेतृत्व आहे. आता हे उदयाला आणायचं का आणायचं नाही ह्याचा निर्णय आता तुमच्या हातात आहे.
एक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतले, चांगल्या प्रकारचा बाहेर जाऊन कॉर्पोरेट लॉमध्ये अनुभव घेतलेला आहे आणि आता सर्वस्वी जी काय आमच्या घराण्याची परंपरा आहे त्या घराण्याच्या परंपरेनुसार पुढील संपूर्ण आयुष्य आता फलटणकरांसाठी आणि फलटणच्या सेवेतच त्या ठिकाणी घालवायचं या दृष्टीने निर्धार करून त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी विनंती केल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आता या अशा प्रकारचं उदयनमुख नेतृत्व आपण उदयाला आणायचं का आणायचं नाही हा निर्णय आपल्याला करायचा. पुढं कोण आहे मी काही बोलू इच्छित नाही. पुढं कोण आहे मी काही बोलू इच्छित नाही. बोलण्यासारखं काहीच नाही. तुलना होऊ शकते का? तुलना होऊ शकते का? हे केवळ फलटण रामराजे ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाले आणि त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढं आलं तशाच प्रकारे अनिकेत रायांचं सुद्धा नेतृत्व पुढं या नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेपुरतं मर्यादित न राहता निश्चितपणे त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी, त्यांच्याकडे असणारं शिक्षण, त्यांच्याकडे असणारा अनुभव हा नक्कीच हा आपल्या संपूर्ण परिसराला सातारा जिल्ह्याला सुद्धा उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि असे तरुण त्या ठिकाणी पुढं आल्याखेरीज खऱ्या अर्थाने प्रगती म्हणजे काय, विकास म्हणजे काय? विकास म्हणजे टक्केवारी नाही. टक्केवारीचं तिथं राजकारण करायचं आहे का भ्रष्टाचारमुक्त राजकारण करायचं? मी छाती ठोकपणे सांगतो की अनिकेत राजांकडून एक नया पैशाचा नगरपालिकेमध्ये कधीही भ्रष्टाचार होणार नाही आणि तशाच प्रकारचा कारभार हा नगरपालिकेचा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याखेरीज राहणार नाही. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीने मिळाल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळं मला आपल्याला विनंती करायची की 20 तारखेला हे एक नेतृत्व जे उदयाला येऊ पाहते त्याला आपल्या हाताने आपण सर्वांनी उदयाला आणा आणि भरघोस मताने त्या ठिकाणी अनिकेत राजांना त्या ठिकाणी विजयी करा. त्यांच्या समवेत असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका पदासाठी असलेले उमेदवार शेवटी मेजॉरिटी लागते. मला आवडतो आवडत नाही असलं काही करू नका. मेजॉरिटी त्यांना लागते. मेजॉरिटीसाठी सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने आपण नगरपालिकेत पाठवावे एवढीच या ठिकाणी विनंती करू. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगणार. रामराजे तुम्ही मंडळींनी आता काही त्यावेळेला मतदारसुद्धा नसतील परंतु अपक्ष म्हणून आमदार आपण निवडून दिले होते आणि अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला जवळपास 26 अपक्ष आमदार आले होते. त्यापैकी 20-21 आमदारांनी एकत्र येऊन स्वर्गीय संपतराव देशमुख सुद्धा होते, त्यामध्ये राजेंद्र अण्णा देशमुख होते, एकत्र येऊन त्यांनी त्यावेळेला शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि त्या बदल्यात कृष्णा खोरेची स्थापना करून घेतली होती आणि ह्या कृष्णा खोरेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातला कायमस्वरूपी दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि ही कृष्णा खोरेची स्थापना त्यावेळेला माळजाईला फलटणला त्या ठिकाणी आदरणीय मनोहरपंत जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी येऊन त्या ठिकाणी केली. म्हणजे शिवसेनेपासून झालेलं चक्र आता पुन्हा शिवसेनेत आले एवढंच लक्षात घ्या. कृष्णा खोरेची स्थापना कोणी केली? अपक्ष आमदारांनी त्या ठिकाणी विनंती केली. आदरणीय मनोहरपंत जोशी त्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते, यांनी मान्य केलं. कर्जरोखे काढले, कामं चालू झाली आणि आज आम्ही म्हणतो की दुष्काळी भागाला पाणी मिळालं आणि आज चढाओढ लागली. मी पाणी आणलं, कोणी पाणीदार होतोय, कोणी कसला आणखीदार होतोय, कसला नायक होतोय, जलनायक. पण मुळात एक सुरुवात कोणी केली? कामं पूर्ण कधी केली? धरणाची कामं पूर्ण कधी झाली? पाणी अडवायची जी शेवटची तारीख होती त्याच्या आत ही सर्व धरणाची कामं पूर्ण करण्याची जबाबदारी रामरायांनी घेतली. दिवस रात्र त्याकरता काम केलं आणि त्यामुळं ते शक्य झालं. पाणी अडलं आणि पूर्णपणे दुष्काळी भाग गणला जाणारा आज तो पाण्याखाली आला. फलटणला तुम्ही म्हणता 2 कारखाने झाले, नवीन 2 कारखाने. सोलापूर जिल्हा दुष्काळी होता, सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. म्हणजे हे जे काम झालेले, फलटणचं औद्योगिकरण झालेले, हे लक्षात घेऊन आपल्याला 20 तारखेला अनिकेत राजांना भरघोस मतांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भरघोस मतांनी निवडून आणावं
एवढीच विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद बाबा. आणि यानंतर मंचावरती सर्व मान्यवरांचा एकच हार घालून सत्कार या ठिकाणी होतोय. या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत, त्यामुळं श्रीमंत रामराजे साहेब आज आपल्यासमोर इथं व्यक्त होणार नाहीत. मला कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याच भाषणाची या ठिकाणी सर्वात जास्ती उत्सुकता आहे, परंतु ते लाईव्ह त्यांचं भाषण त्या ठिकाणी करणार आहेत आणि ते आपणा सर्वांपर्यंत पोचेल. ते केवळ आपल्यालाच नाही तर सर्वांनाच पोचेल अशा प्रकारचं लाईव्ह भाषण ते त्यांचं ह्या ठिकाणी उद्या ते त्या ठिकाणी आपणासमोर यूट्यूबद्वारा किंवा डिजिटलद्वारा प्रिंट मीडिया तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही, पण आपल्या मीडियाद्वारा हे नवीन तंत्रज्ञान आहे त्याद्वारा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था होईल. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय. संपूर्ण सगळ्यांना असलेला हार आदरणीय माननीय गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा मंत्री, त्याचबरोबर या ठिकाणी माननीय नामदार शंभूराज देसाई, माननीय नामदार योगेशजी कदम, माननीय निलेशजी राणे साहेब यांचा सामुदायिक सत्कार या ठिकाणी होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार, धन्यवाद. आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो की राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेश भैया कदम नेतृत्व कमावं लागत नाही तर ते तयार करावं लागतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. तर जोरदार घोषणा द्यायच्या आहेत बरं का. मला साताऱ्याचा आवाज ऐकायचा आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मूळ गावी आम्ही गिरवीचे कदम आहोत. आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा इथे पार पडतोय ते तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब, आज पाणी पुरवठा मंत्री म्हणून विरोधकांना पाणी पाजण्यासाठी इथे उपस्थित शिवसेनेचे नेते सन्माननीय गुलाबराव पाटील साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी, कोकणामधील एक उभरतं नेतृत्व, खऱ्या अर्थाने शिवसेनेचा एक तरुण चेहरा, माझे सहकारी सन्माननीय निलेशजी राणे, माजी आमदार सन्माननीय दीपकरावजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संजयराव नाईक निंबाळकर साहेब, माननीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब, माननीय शरदजी फणसे साहेब, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव, आज ह्या फलटणच्या नगरीवरती शिवसेनेचा आणि आपला भगवा झेंडा फडकवण्यासाठी जे प्रतिनिधी आपण निवडून देणार आहात ते नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, नगराध्यक्षच्या पदाचे उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, त्यांची माझी आज पहिल्यांदाच भेट होते. ते सन्माननीय अनिकेतजी, ते सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातानो, मला कल्पना आहे की आपणा सर्वांना शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं इथे भाषण ऐकायचं आहे. मी काय जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज या फलटणच्या नगरीमध्ये
पहिल्यांदाच मनोगत व्यक्त करत असताना एक विश्वास या व्यासपीठावर नक्कीच आज निर्माण झाला आहे. वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये पेरलेला हिंदुत्वाचा विचार हा या फलटण नगरीमध्ये देखील येत्या 21 तारखेला 100% पेरला जाईल, हा विश्वास आजच्या या सभेच्या उपस्थितीवर मला इथे विश्वास दर्शवायचा आहे. आज कदाचित मंत्रिमंडळामध्ये एक तरुण मंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला संधी दिली आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेला जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीचा प्रवास सुरत मार्गे आम्ही केला, जे सुरत गुवाहाटी गोवाकडून आम्ही जेव्हा 2022 साली सामान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार तयार झालं, त्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये जे काही घडलं होतं ते संबंध जनतेला ज्ञात आहे. मी त्या काही इतिहासामध्ये जास्त वेळ घेणार नाही. परंतु त्या 50 आमदारांमध्ये सर्वात तरुण वयाचा आमदार, सर्वात कमी वयाचा आमदार योगेश कदम होता. सामान्य एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवला, परंतु तो विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने सार्थ करून दाखवला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला उठाव, त्या उठावाला महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. आणि ज्यावेळेस 2024 विधानसभेची निवडणूक झाली, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि राज्यमंत्री म्हणून जेव्हा खातं वाटप झालं त्यावेळेला गृहराज्यमंत्रीपद हे सामान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज हे मला मिळालं. इथे यायच्या अगोदर काही बातम्या, काही गोष्टींची कल्पना मी घेतलेली आहे, सगळी ब्रीफिंग मी घेतलेली आहे. परंतु या व्यासपीठाच्या माध्यमातून एकच सांगेन की गृहराज्यमंत्रीपद आणि शिवसैनिक हा जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा त्याच्याशी पंगा घ्यायचं अजिबात कारण नाही. हे कॉम्बिनेशन फार डेंजर आहे. व्यासपीठावरती शंभूराजे देसाई साहेब देखील बसलेले आहेत. ह्या अगोदर मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडी असताना ते देखील गृहराज्यमंत्रीपद होते आणि शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्रीपद हे जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला ते फार डेंजर असतं बाबा. आणि तेच सांगायला फक्त आज मी इथे आलोय. इथे कोणाची दादागिरी चालणार नाही. निवडणूक ही कायद्यानेच झाली पाहिजे म्हणून सगळ्यांनी इथे काही घाबरायचं कारण नाही. तेवढाच फक्त विश्वास द्यायला आज मी इथे आलेलो आहे. एकच फक्त विश्वास द्यायला आलेलो आहे की इथे निवडणूक होत असताना माझ्या पोलिसांना देखील म्हणणं आहे, आमचा एकही उमेदवार, आमचा एकही कार्यकर्ता कायदा अजिबात हातात घेणार नाही किंवा कायदा मोडणार नाही. परंतु समोर जर कोणी कायदा मोडत असेल त्यांना आपण पाठीशी घालणार असाल तर अजिबात सहन केलं जाणार नाही. मग तिथे शिवसैनिक म्हणून उत्तर देईन, गृहराज्यमंत्रीपद हे आहे मी विसरून जाईन. आज टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही. टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही. परंतु बांधवांनो, ही निवडणूक ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक तुमच्या घराघरासाठी महत्त्वाची आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून, आज उपमुख्यमंत्री म्हणून आणि ह्या अगोदर 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे खातं होतं. नगरविकास खातं त्यावेळी देखील साहेबांकडे होतं, आजही शिंदे साहेबांकडे खातं आहे. मग आपल्या शहराचा विकास हा व्हायचा असेल तर नगरविकास मंत्रीपद शिंदे साहेबांकडे आहे. शिंदे साहेबांनी आजपर्यंत ह्या शहराकरता जो विकासासाठी निधी दिला आहे आपण त्याचे स्वतः त्याचे साक्षीदार आहात. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या बाबतीत मला आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी फलटण तालुक्यासाठी काय केलंय, या जिल्ह्यासाठी काय केलं, माझ्यापेक्षा तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात. माझं वय 40 आहे, तर 40 वर्षापासून ते या तालुक्याची, या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करतायत. ह्या नाईक निंबाळकर साहेबांच्या वरती बोलण्याची का कोणाची हिंमत होत असेल तर त्याला उत्तर तुम्ही 21 ते 20 तारखेला मतदानाच्या मार्फत दिलं पाहिजे. त्याला उत्तर एकच आहे, आपले सर्व नगरसेवक निवडून आणा, आपले नगराध्यक्ष निवडून आणा आणि 21 तारखेला जल्लोष करायचा. तेच विरोधकाला उत्तर असेल, अन्य कुठल्या मार्फत उत्तर द्यायची गरज नाही, आवश्यकता नाही. एकाच नेत्यामार्फत उत्तर द्यायचं आहे. मतदान करा, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करा. आणि मला वाटतं छत्री देखील आपलं चिन्ह आहे, दोन सीटांवरती वाटतं काय, आपल्या धनुष्यबाणाला मतदान करा. आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी जे स्वप्न बाळगले ते स्वप्न उराशी बाळगून त्यांचे सहकारी किंवा त्यांचे सुपुत्र अनिकेतजी आज किंवा त्यांच्या घराण्यामधले आज एक नेतृत्व पुढे येते. अनिकेतजींना एक चांगला तरुण चेहरा आज आपली इथे निवडून द्यायची संधी आहे. ही संधी घालवू नका, ही संधी घालवू नका.
आज मी असेल, माझं वय अजून 40 देखील गाठलेलं नाही. आज निलेश राणे असलं, आम्ही तरुण आहोत. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या तरुणांना संधी देणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आपलं नेतृत्व हे तरुण पाहिजे. तो भ्रष्टाचाराने माखलेला चेहरा नको आहे. मगाशी प्रस्तावना करत असताना आपण अतिशय योग्य सांगितलं आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जेव्हा मंत्रिपद दिली त्याला स्पष्ट सांगितलं की आपल्याला भ्रष्टाचार करायचा नाही, आपल्या जनतेची सेवा करायची आहे. तो जनतेचा सेवक म्हणून अनिकेतजींना निवडून द्या एवढी विनंती करायला फक्त आज मी इथे आलेलो. आणि माझा विश्वास आहे की 21 तारखेला आपल्या सर्वांसोबत जल्लोष करायला यायचं ना? हात वर करून सांगा बघू. नक्की सगळ्यांनी जल्लोष करणार ना? बस एवढीच फक्त विनंती या व्यासपीठाच्या निमित्ताने करतोय. आणि बांधवांनो, पुन्हा एकदा विनंती करेन की मोना एवढंच फक्त आवाहन करेन की येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आपण शांत राहायचं, काही करायची आवश्यकता नाही. कारण ज्या वेळेस मला इथं ना मगाशी बैठक आम्ही जेव्हा काही ठिकाणी बसलो होतो, आता इथे यायच्या अगोदर मला वाटतं एक आपला सोशल मीडियाचा कोणतरी मुलगा आहे, काय त्याचं वय 25-23 वय असेल, त्याचं 22 वयाचा मुलगा, त्याने मला एक फोन रेकॉर्डिंग ऐकून दाखवली. 22 वर्षाच्या मुलाला देखील धमकीचे फोन आलेले आहेत. हे कोण पाऊल उचलतं? ज्याच्या पायाखालची वाळू घसरते, ज्याला आपला सुद्धा पराभव समोर दिसतो, तोच अशी पावलं उचलून आपला विजय हा निश्चित आहे. ह्याचा शिक्कामोर्तब त्यांनीच केलेला आहे. तर आपल्याला काही करायची गरज नाही. अतिशय शांततेने ही निवडणूक आपण इथे पार पाडूया आणि काही चुकीचं होणार नाही. आपल्या कार्यकर्त्यावरती अजिबात अन्याय होणार नाही याची जबाबदारी मी स्वतः गृहराज्यमंत्री म्हणून आज मी इथे घेतोय. कोणावरती अजिबात अन्याय होणार नाही, अजिबात अन्याय होणार नाही. पण कायदा कोणी हातात घेऊ नका, कायदा कोणी मोडू नका, ही माझी आपल्या सर्वांना विनंती असेल. आणि आज इथे माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्यांची यायची इच्छा होती परंतु येऊ शकले नाहीत. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. बरोबर की नाही? महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना प्रत्येक महिन्याला दर महिन्याला 1,500 रुपये द्यायचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच झाला. तो एकनाथ शिंदे साहेब होते म्हणूनच झाला. हे देखील आपल्या लाडक्या बहिणीने मान्य करावं लागेल. आपल्याला तर मान्य करावं लागेल. ती देखील आठवण आपण सगळ्यांनी ठेवा. असे काही लोक होती की ज्यांनी हे प्रयत्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जाऊ नये, तुम्हाला हे महिन्याला 1,500 रुपये मिळू नये, असे देखील प्रयत्न काही लोकांनी कोर्टात जाऊन केलेले आहेत. पण त्याला कोर्टाने फटकारलं आणि आज ती देखील योजना आज कार्यरत आहे, चालू आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. तुम्हाला जे 1,500 रुपये मिळतात ते मिळत राहतील आणि योग्य होईल त्याच्यामध्ये वाढ देखील होईल. म्हणून आज अधिक वेळ घेत नाही. आपल्या सर्वांनी मी खरं तर रामराजे निंबाळकर साहेबांचे मनापासून आभार मानतो. खरं तर समंड रामदास भाई आमच्या मूळ गावी गिरवेला येऊन गेलेले आहेत, परंतु मी फलटण तालुक्यामध्ये मी आज पहिल्यांदा आलो. आपल्यामुळे मला हे या तालुक्याचं दर्शन घडलं, माझ्या मूळ गावास माझं दर्शन घडलं. मी आपल्या मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा फलटणच्या सर्व नागरिकांना विनंती करेन की उमदा नेतृत्व, तरुण नेतृत्वाला संधी द्या आणि ह्या धनुष्यबाळा निवडून द्या एवढीच फक्त विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. साहेब यानंतर आमदार निलेशजी, या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री शंभूराजी देसाई. नाही पुढं कार्यक्रमाला एका जायचं आहे, त्याच्यामुळं मी विनंती केली मला थोडं अगोदर. आणि मी काय जिल्ह्यातला आहे, कधी बोलवलं तर माझं भाषण ऐकायला मिळेल तुम्हाला. योगेश भाईयाचं, राणेसाहेबांचं, गुलाबराव पाटील साहेबांचं भाषण केव्हा तरी ऐकायला मिळतं. मला हाक मारली की पाटणवरनं यायला 1.5 तास लागतो, त्याच्यामुळं काय अडचण नाही, कधी पण बोलवा मी येईन. आजच्या कार्यक्रमाला प्रचारसभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते, आदरणीय श्रीमंत रामराजे साहेब, ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आपले उभे आहेत, ते ॲडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे आणि आपल्या पॅनेलमधले सर्व सन्माननीय आपले उमेदवार, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी शिवसेना नेते सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे दुसरे सहकारी युवा मंत्री सन्मान्य योगेश भैया कदम, विधिमंडळामधले आमचे सहकारी आणि ज्यांच्याकडं ज्वलंत हिंदुत्वाची तोप महाराष्ट्राची म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं, ते कोकण सुपुत्र युवा आमदार सन्मान्य निलेशजी राणे साहेब,
श्रीमंत संजू बाबा, श्रीमंत रघुनाथ राजे, श्रीमंत शिवांजली राजे, त्याचबरोबर विश्वजित राजे, माजी आमदार दीपकराव चव्हाण, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सन्मान्य शरदरावजी कणसे, दोन्ही जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, शारदाताई जाधव, विराज खराडे, त्याचबरोबर नाना इवरे, अमोल निंबाळकर, ज्ञानेश्वर पवार, अविनाश फडतरे, सचिन चव्हाण, निलेश तेलखंडे, सर्व उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या अगोदर एकदा जेव्हा प्रचार शुभारंभ आपण केला त्या सभेला या ठिकाणी मी आलेलो होतो. आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर सुद्धा आलो, पण त्या दिवशी साहेबांच्या खूप सभा होत्या. शेवटची सभा साहेबांना विट्याची गाठायची होती आणि रायजी साहेब शेवटची 10च मिनटं विट्यामध्ये साहेबांना भाषण करता आलं. इतकी धावपळ त्यांची झाली, पण शेवटची 10 मिनटं त्यांनी इथून कराडची सभा केली, कराडची सभा करून विट्याला गेले आणि 10 मिनटं शेवटची असताना 9:50ला ती विट्याच्या स्टेजवर चढले आणि 10 वाजता बरोबर त्यांचं भाषण संपलं. या फलटणच्या सभेला आज खरंच साहेबांना यायचं होतं. अगदी कालपर्यंत आमचे सगळ्यांचे, शरद कणसे साहेबांचे, माझे सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते, पण साहेबांचं एवढं, शिंदे साहेबांचं एवढं व्यस्त शेड्यूल आहे. मग त्यांनी लगेच सांगितलं, मला सांगितलं, गुलाबराव पाटील साहेबांना सांगितलं, योगेश कदम साहेबांना सांगितलं, निलेश राणे साहेबांना सांगितलं. मागाशी जे संजू बाबा म्हणले की त्यांचं विशेष लक्ष असल्यामुळंच 3 मंत्र्यांना आणि एका ज्वलंत हिंदुत्वाची धडधडणारी तोप असणाऱ्या युवा आमदारांना केवळ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी फलटणकरांच्या भेटीसाठी म्हणून आज या ठिकाणी पाठवलेलं आहे. एवढ्या सभेसाठी एकदम 3 मंत्री हे कुठंच कधी, कारण मंत्र्यांना सुद्धा जिल्हे वाटून दिलेत, विभाग वाटून दिलेत, पण साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिघही जा. आणि मला यायचं होतं सभेला, मी येणार होतो. मी कायम आपल्या सगळ्यांच्या पाठीशी हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आम्ही तिघही जण या ठिकाणी आलेलो आहोत. योगेश कदमांचं भाषण आपण ऐकलं, ते काय लांबचे नाहीत, शेजारी गिरवीचे आहेत, आणि ते म्हणले मी गिरवीचाच आहे, मला पहिल्यांदा ह्या तालुक्यामध्ये येता आलं. पहिल्यांदा ते आले, पण ज्यांना वळवळ पुढं करायची सवय आहे त्यांच्या छातीत धडकी भरवून त्यांनी या ठिकाणी गेले असं म्हणलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही. त्यांनी सांगितलं माझ्याशी गाठ आहे. शिवसैनिक आणि गृहराज्यमंत्री हे जेव्हा एकत्र कॉम्बिनेशन येतं, कारण त्यातनं मी गेलोय ना 2.5 वर्ष. पण योगेश भैया, आत्ता जसा आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मोकळा हात दिलाय आपल्याला काम करायला, तुम्हाला जशी तुमच्या खात्यात मोकळीक आहे तशी आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं तेवढी मोकळीक नव्हती. आमचं दावं धरून ठेवलेलं असायचं कायम, जरा बी ढिलं सोडायची नाही. त्यामुळं पण तुम्हाला तेवढी मोकळीक आहे आणि मी तुमचं काम गेली वर्षभर झाले बघतोय. रामदास कदम साहेब, योगेश बायांचे वडील अगोदर गृहराज्यमंत्री होते आणि त्यांचं सुद्धा काम आम्ही सगळ्यांनी पाहिलं. एक धडाकेबाज गृहमंत्री, म्हणजे जे 2 नंबर व्यवसाय करायचे, गैरकृत्य करायचे, दादागिऱ्या दमदाट्या करायचे, मग मुंबई असेल, उपनगर असेल, कुठेही असेल, त्यांच्यावरती धडक बसवण्याचं काम, त्यांना धडकी भरवण्याचं काम रामदास कदम साहेब गृहराज्यमंत्री असताना त्यांनी या ठिकाणी केलं. आज फलटणची निवडणूक आहे, अर्ज भरायला मी आलो, आदरणीय शिंदे साहेबांच्या सभेला मी आलो. बारीक लक्ष जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं प्रत्येक फलटणच्या हालचालीवरती आहे. सुरुवातीला जो टेम्पो होता, हळूहळू वाढत आज सर्वसामान्य फलटणकरांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की हे पॅनेल जर आपण निवडून दिलं अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखालचं, तर फलटण शहराचा कायापालट या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. आणि त्या विश्वासापोटी फलटणची जनता ही आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे. मी चेहरे सहज कोमट आहे, मी चेहरे सहज बघतोय.
मला ग्रामीण भागातनं आलेली जास्त माणसं दिसत नाहीत, ही शहरातली सगळी चेहरे दिसत आहेत. बरोबर ना? आता ज्यांना ओळखायचं त्यांनी ओळखा, मला काय म्हणायचे ते. ज्यांना उद्या मतं द्यायची ती माणसं पुढं पाहिजेत. जे गावातले आहेत, फलटणमधले आहेत, जे उद्या नगराध्यक्ष निवडणार आहेत, नगरसेवक निवडणार आहेत, त्यांनी सांगता सभेला, प्रचार सभेला या ठिकाणी समोर असलं पाहिजे. मला बाकीचं काय या ठिकाणी बोलायचं नाही. मला शिंदे साहेबांची सभा झाली आणि जेव्हा सभा झाल्यानंतर आमची साहेबांची भेट झाली, साहेबांनी मला विचारलं, म्हणले काय शंभूराज नेमकी फलटणची परिस्थिती आहे. म्हणलं साहेब, लोकशाही मार्गानं निवडणूक झाली, कोणावर दमदाटी न करता, कोणावर दबाव न येता. तर म्हटलं मी आज आपल्याला सांगतो, फलटणची जनता ही अनिकेत राजेच्या नेतृत्वाखालचं पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून देणार. हे समोरच्याने ओळखलं आणि ज्याचा उल्लेख योगेश कदम भाईयांनी केला. 22 वर्षाचं यूट्यूब चॅनेल किंवा सोशल मीडियावर हँडलिंग करणारा, काम करणारा तरुण मुलगा, त्याला जर तुम्ही दमदाटी करत असाल आणि त्याला जर दमदाटीची भाषा करत असाल, हे बरोबर नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका होतात जातात. उद्या 21 तारखेला निवडणूक संपेल, 22 तारखेला निकाल लागेल, पण शेवटी सगळ्यांनाच एकमेकांच्या बरोबर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये या ठिकाणी राहायचं. करू दे ना. ज्याला ज्याचा प्रचार करायचा त्याला करू द्या, ज्याला ज्याचं काम करायचं त्याला करू द्या. तुम्हाला जर भीती कशाची नसेल तर मोकळ्या वातावरणात फलटणच्या निवडणुका होऊ द्या. कोणाला तरी दम दे, कोणाला तरी बाजूला घे, कोणाला तरी या ठिकाणी काहीतरी पुढं बघून घेतो म्हणून कर, बोल. मी परत एकदा सांगतो, पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं जेव्हा फलटणला मी आलो राजेंच्या प्रचाराच्या शुभारंभाला, की आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण जर समोरनं कुणी आरं केलं तर त्याच्या 10 आवाज मोठा कार करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे. राजे, तुम्ही नव्यानं शिवसेनेचा भगवा घेतलाय खांद्यावर, त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल, पण तुम्ही नुसती हाक मारा फलटणमध्ये जरा कूर झालंय म्हणून. जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा कराल, पण रामराजेच्या आणि संजू बाबाच्या, अनिकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला, उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय. पालकमंत्री दम देत नाही, पण अंगाव आमच्या आला तर मागं पाठ दाखवून पळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही. आमच्या अंगावर आला तर 10 पावलं पुढं जाऊन त्याची चाल खेळायची, डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली. आम्ही गप्प आहे. योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही, आम्ही कोणाला आरं म्हणायला जाणार नाही, पण आम्हाला जर तुम्ही शांततेच्या मार्गानं निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा हे अशा कोणाला दमदाट्या कर, कोणाला काय कर, हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही. आणि राजेसाहेब, तुमच्या पाठीशी ताकद कुणाची आहे? योगेश कदम गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई पालकमंत्री, आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. अहो, ज्यांनी महाराष्ट्राचा तक्ता पलट केला, 32 देशांनी ज्या तक्ता पलटाची नोंद घेतली, त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची ताकद रामराजे साहेब तुमच्या आणि अनिकेत राजेच्या पाठीमागं, फलटणकरांच्या पाठीमागं आहे. बिलकुल तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. साहेब स्वतः इथं आले तुमच्या पक्षप्रवेशाला आणि साहेबांनी सांगितले आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. साहेब, विकासाचं राजेसाहेब बोललं पाहिजे. तुम्ही वचननामा काढला असेल, जाहीरनामा काढला असेल, मी आपल्याला विश्वासानं सांगतो, आम्ही तिघही मंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो, नगरपालिकेला सगळा निधी मिळण्याची ठिकाणं कुठली आहेत? एक तर जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातला नगर उत्थान निधी आणि राज्य सरकारच्या नगर विकास विभागातनं मिळणारा निधी. रायसाहेब, या तिन्ही निधी देण्याचा अधिकार, राज्याचा नगर विकास खात्याचा निधी देण्याचा अधिकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी देण्याचा अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. नगर उत्थान विभागाचा निधी देण्याचा सुद्धा अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. मी एवढ्या जबाबदारीने आपल्याला सांगतो, फलटणकरांना सांगतो की अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखालचं आपलं संपूर्ण पॅनेल प्रचंड बहुमतानं आपण विजय करा.
निधीचा पाऊस फलटणमध्ये पाडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. पहिल्या वर्षामध्ये अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखाली कायापलट फलटणचा झालेला तुमच्या डोळ्याला दिसेल. एवढा निधी फलटणच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही देऊ आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि निश्चितपणानं तेवढंच सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी उभा आहे. गुलाबराव पाटील साहेबांना 9:45च्या आत त्यांचं विमान पुण्याच्या विमानतळावरून टेक ऑफ केलं पाहिजे म्हणून त्यांनाही घाई आहे आणि मलाही एका लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला या ठिकाणी पुढं जायचं आहे. त्यामुळे मोठं भाषण मी करत नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये अनिकेत राजेंचं चिन्ह धनुष्यबाण आणि जे आपल्या पॅनेलमधले उमेदवार आहेत त्या पॅनेलमधल्या उमेदवारांचं त्या वॉर्डामधलं जे आपलं निवडणूक चिन्ह आहे त्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखालचं शिवसेनेचं पॅनेल प्रचंड बहुमतानं आपल्याला विजयी करा. आम्ही सगळ्यांनी जो शब्द आपल्याला दिला आहे तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. एवढाच या ठिकाणी विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी आता नुकताच आलेला आहे पाठिंबा सो मंगलताई जाधव, अध्यक्ष भारतीय युवा प्यातर सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र, यांचं देखील सहर्ष स्वागत. यानंतर आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करतात. सन्मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, सन्मान्य पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, कॅबिनेट मंत्री सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब, राज्यमंत्री सन्मान्य योगेशजी कदम साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही, कार्यक्रमाला उशीर झाला आहे. माझ्यानंतर सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब यांना बोलायचं आहे, त्यांना निघायचं देखील आहे. आणि ते आल्यानंतर व्यासपीठावर एवढ्या सगळ्या रतीमारतींना बघितल्यानंतर मला इथे का बोलवलं हा माझ्यासमोर प्रश्न पडला आहे. ही सगळी मोठमोठी लोक इकडे व्यासपीठावर बघत असताना त्यांचं मनोगत त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आणि प्रोटोकॉल तोडून सन्मान्य कदम साहेब आणि सन्मान्य शंभूराजे देसाई साहेब यांनी माझ्या अगोदर भाषण केलं. ते माझ्या मनाला कुठेतरी वाईट वाटलं. तरी देखील त्यांचा मनाचा मोठेपणा की निलेश नंतर बोलला तरी चालेल पण आपण अगोदर बोललं पाहिजे, ह्यालाच शिवसेना म्हणतात, लक्षात ठेवा. त्यांच्यापेक्षा फार ज्युनियर असणारा माणूस मी, आणि तरी देखील त्यांनी मला बोलण्याची संधी त्यांच्यानंतर दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. स्टेजवर आल्यानंतर सन्मान्य राजे निंबाळकर साहेबांच्या मी पाया पडलो आणि त्यांनी मला हात देताच जाणीव करून दिली की तू आमचा जावई आहेस, लक्षात ठेव. हे कदाचित काय होतं, राणेंना व्यासपीठावर बोलवल्यानंतर राणे कुठल्या बाजूचं बोलतील, काय बोलतील, कदाचित ह्याचा अंदाज नसल्यामुळे त्यांनी अगोदरच सांगितलं जावई आहे, जावयासारखंच बोल. म्हणून अनिकेतराव तुम्हाला मी अडचणीत आणणार नाही. पण एवढं सगळं मी ऐकल्यानंतर आणि आपल्या या निवडणुकीची माहिती घेतल्यानंतर आपला विजय आपल्या पॅनलचा हा 100% आहे ही माझ्या मनामध्ये आता खात्री झालेली आहे. कारण का निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. आम्ही काही दिवसापूर्वी निवडणूक लढलो. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कोकणामध्ये काय झालं ते. शेवटचे दिवस आहेत निवडणुकीचे आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे हे मला आपल्याला काय वेगळं सांगायला नको. आपण निवडणूक कोणासाठी लढतो, ह्या नगरपालिका, ह्या शहरांच्या नगरपालिका
ज्याचा उल्लेख आता सन्मान्य कदम साहेबांनीही केला, सन्मान्य देसाई साहेबांनी केला, की ही लहान लहान शहरं, ह्यांना शहरं बनवण्यासाठी जो निधी लागतो, जे वळण लागतं, ते शिवसेनाच देऊ शकते. ह्याचं सांगण्याचं कारण हे अनेक त्यांच्या नेत्यांच्या मनोगतामध्ये तुमच्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. पण निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. कोणाच्याही दबाव त्याच्यावर येता कामा नाही. आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काय झालं, अख्ख्या महाराष्ट्राने चित्र बनवलं, बघितलं, आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्यासमोर चालतच नाही हो. मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून, कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी फार लहान माणूस आहे, पण मी काय करू शकतो ह्या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही. मग आपल्याला काय माहित नाही, मग आपल्या जिभेला हाड पण नाही. मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही. आणि म्हणून अनिकेतराव, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या निवडणुकीमध्ये तर असे रेट होते, मला इकडे काय रेट चाललाय मला माहित नाही. मला जेव्हा सांगितलं, माझ्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती, त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी 25,000 रुपये पर मताला. मला साला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय, पगार सांगतोय कोणाचं. मी 25,000. मी त्याच दिवशी ठरवलं, आता मी झोपणार नाही म्हणजे नाही, समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही. आणि तसं मग मैदानात उतरलो. 25,000 रुपये. आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्या समोर इथे उभा आहे. इथे काय रेट चालला मला माहित नाही, पण जो काय रेट चालू असेल तो घ्या, पण मत शिवसेनेला द्या. एकही सोडू नका. ते किती पार्सल असेल, किती वजन असेल, त्या पार्सलमध्ये बघू नका, सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅनलला, अनिकेत राजेंच्या पॅनलला मतदान करा. कारण का निवडणूक आहे, निवडणूक आपण सरळ मार्गी लढली पाहिजे. माझा हेतू तोच होता की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची. अहो, आपण ही लहान लहान शहरं हातात घेतल्यानंतर नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे. आपण काही प्रस्ताव तिकडे नेलेले, शिंदे साहेबांनी ते मान्य केले. शिंदे साहेबच मान्य करू शकतात. अजून कोण आहे? पालकमंत्री व्यासपीठावर बसलाय. अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे? जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसरे आहेत ते शिंदे साहेब आहेत. म्हणून विचार करू नका, विचार करू नका. 5-5 वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली 5 वर्ष गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे, कुठल्या तरी एका पिढीला फरक पडणार आहे. आणि जर आपण ह्या निवडणुकीमध्ये जो करू शकतो, अहो ती नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ते पवित्र वास्तू असते. ती पवित्र वास्तू असते. ते मंदिर असतं काम करण्यासाठी. त्या विभागाचं, त्या गावाचं, त्या शहराचं ते मंत्रालय असतं. जो त्या मंत्रालयामध्ये, जो त्या ऑफिसमध्ये काम करू शकतो, अशाच माणसाला तिथे पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही जर पाठवायचं तर तुम्ही निर्णय घेतला असाल तर मी तुम्हाला सांगतो, कुठेही पैसा, शंभूराजे देसाई तर म्हटलेच आहेत, पालकमंत्री स्वतः बोलले आहेत की 1 रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही. बाकी आम्ही सगळे जे काय करता येईल शिंदे साहेबांसाठी, शिंदे साहेबांकडे जे काय सांगता येईल ते सगळं सांगून फलटणच्या या नगर परिषदेसाठी जेवढा निधी खेचून आणता येईल, जेवढा आम्ही कोकणासाठी आग्रह धरू तेवढंच फलटणसाठी आग्रह धरू. किंवा मला निंबाळकर साहेब बोललेत तू जावई आहे म्हणून मला आग्रह केलाच पाहिजे, मला आग्रह केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही निधीची काळजी करू नका. निधी 100% हे सगळे रतीमारती लोक आहेत, कुठेही कमी पडणार नाही. पण आपण शहर कोणाच्या ताब्यात देतो याला पण फार मोठं महत्त्व आहे. कोण आपली सेवा करू शकतो, कोण निधी आणू शकतो, कोण पारदर्शक कारभार देऊ शकतो, त्याला फार मोठं महत्त्व आहे. आजच हे दमदाटी द्यायला लागले, उद्या विचार करा ही लोक गेली त्या नगरपंचायती, नगर परिषदेमध्ये बसले, त्या दुर्दैवाने ऑफिसमध्ये, काय तुमची सेवा करणार आहेत? ते नशेत आहेत की सत्ता आमची आहे, आम्ही काही करू शकतो, समोरच्याला कधी आडवा करू शकतो. ते नशेत आहेत, लक्षात ठेवा. सेवा कोण करणार? हे आतापासून धमकी देत आहेत. 22-22 वर्षाच्या मुलाला धमकी देत आहेत.
22 वर्षाच्या मुलाला हे आज जर धमकी देत आहेत, उद्या हे कधी सेवा करणार आहेत तुमची? कुठलं तरी काम घेऊन कोणतरी जाणार आहे त्या नगर परिषदेमध्ये, काम करण्यासाठी ते आग्रह धरतील, निवेदन देतील, पैसे वाटून निवडून येतील, समजा दुर्दैवाने ते तुमची सेवा करतील असं वाटतं तुम्हाला? आम्ही तेच सांगत होतो खाली तळ कोकणामध्ये, हे जर पैसे घेऊन दमदाटी देऊन हे जर मतं ह्यांना मिळाली तर उद्या हे सेवक नाही तिकडे मालक म्हणून बसतील, लक्षात ठेवा. मग तुमची सेवा करणार नाहीत, मग सेवा करायला तिथे कोण बसणार नाही, मग तुमचा आवाज कोण तिकडे ऐकणार नाही. आणि जर तुमचा आवाज ऐकायला पाहिजे तर अनिकेत राजे आणि त्यांचं सर्व पॅनल हे निवडून आलं पाहिजे 100%, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळी जबाबदारी या व्यासपीठावर बसणारे सगळे मान्यवर घेतील, कोणी कमी पडणार नाही, कोणी कमी पडायचं कारण नाही. पण एक संधी जर आपल्या हातातून गेली तर 5 वर्ष फुकट जातात, लक्षात ठेवा. 5 वर्ष, मग नंतर कपाळावर हात ठेवून काय उपयोग नसतो. की तेव्हा संधी होती, तेव्हा दमदाटी, रस्त्यावरती दमदाटी चालू होत्या. पैशाच्या जीवावर जर निवडणुका होणार असतील तर काय उपयोगाच्या या निवडणुका? दमदाटीच्या जीवावर जर निवडणुका होणार असतील काय उपयोगाच्या या निवडणुका? म्हणून अशा निवडणुकीमध्ये अशा कुठल्याही दमदाटीला भीक घालू नका. शिवसेनेला मतदान द्या, शिवसेनेला मतदान करा आणि तुमच्या हक्काच्या पॅनलला, तुमच्या हक्काच्या सेवकांना तिकडे सेवा करायची तुम्ही संधी द्या. एवढीच फक्त या व्यासपीठावर मी आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलोय. कुठेही ह्याच्यामध्ये तडजोड होता कामा नाही, कुठेही पुढे मागे होता कामा नाही. 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर आहे ना? आता तुम्ही कुठे झोपू नका, कारण का डोळा लागल्यावर काही डोळे मारायला सुरुवात होतील. तुम्ही गाफील राहू नका, लक्षात ठेवा. हे 2 दिवस 48 तास झोप नाही लागली तरी चालेल. आणि संध्याकाळवाल्यांना तर लांबच ठेवा. त्यांना डायरेक्ट सांगा 21 तारखेनंतर तुला जी पार्टी जायची आहे ना ती खाली तळ कोकणामध्ये निलेश राणे तुला देईल, पण इकडे आता 48 तास तुला काम करावं लागेल. इथे 48 तास काम करावं लागेल. आणि अनिकेत राजे आणि तुमचं सर्व पॅनल मी मनापासून तुम्हाला इथे शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये. आणि 21 तारखेला जेव्हा विजयाची रॅली काढाल, एक कोकणाचा गुलाल तुम्ही इकडे उडवा, इकडचा गुलाल मी खाली तळ कोकणात उडवीन आणि अख्खं शिवसेनामय हे वातावरण करून टाका. एवढं तुम्हाला आज या निमित्ताने तुमच्या समोर तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि मला इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्यांसमोर आपले सगळ्यांचे आशीर्वाद मला घेता आले. सन्मान्य निंबाळकर साहेबांचे मला आशीर्वाद घेता आले. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला गुलाल उडवायचा आहे, फटाके पण आपलेच उडवायचे आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. आणि तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी हात उंच करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि सर्व मान्यवर. या ठिकाणी सर्वांनी मोबाईलचे टॉर्च या ठिकाणी लावायचे आपापले. सर्वांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या मोबाईलचे टॉर्च या ठिकाणी लावायचे आणि पहा हा जल्लोष विजयाचा, तुमचा, माझा आणि सर्वांचा. आणि यानंतर आमदार गुलाबरावजी पाटील साहेब. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आज फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब, रघुनाथराजे निंबाळकर साहेब, श्रीमंत उमेदवार अनिकेतजी राजे निंबाळकर साहेब, माजी आमदार दीपकजी चव्हाण, ज्यांनी दादागिरी करून मला इकडे बोलवलं, ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई,
आपले गृहराज्यमंत्री कदम साहेब, ज्यांनी आता भाषण केलं ते राणे साहेब, संपर्क प्रमुख कणसेजी, चंद्रकांतजी जाधव, रणजितसिंह भोसले, विजयराजजी खराडे, शारदाताई जाधव, अविनाशजी फडतडे, ज्ञानेश्वरजी पवार, हेमंत सुतार, सचिन चव्हाण, निलेशजी तेलकडे, नंदिनीताई गायकवाड, अमित पवार, विजय मानसे, बाकीच्यांची नावं माझ्याकडनंच राहिली असेल कारण मी पहिल्या वेळेस इकडे येतोय, त्यामुळे सगळेजण मला माफ कराल. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, हवाओं को निगोलना चाहते हैं, हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगोलना चाहते हैं. तसं म्हणायला गेलं तर आम्ही रामराजेंना एक शांत माणूस, एक अभ्यासू माणूस, विकासाचा ध्येय असलेला माणूस, ज्याने या तालुक्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत सगळ्यात जास्त योजना पाण्याच्या आणल्या, असं आम्ही यांच्याकडे बघत असतो. पण इकडे आल्यानंतर निवडणुकीचा प्रचार चालू असल्यानंतर वेगळी मी भाषणं ऐकली. कोणी म्हणले दादागिरी करतात, कोणी म्हणते असे करतात, कोणी 22 वर्षाच्या पोट्ट्याला धमकी भरतात. अरे पहिला धंदा आम्ही करून बसलोय, हा प्रॉपर धंदा हमारा था भाई. हो, ज्याच्यावर केस नाही साला तो शिवसैनिकच होऊ शकत नाही, ह्या लायकीचे आम्ही लोक आहोत. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायनामध्ये बरेच लोक मोठे झाले. मी पानटपरी चालवायचो. पानटपरी चालवणारा माणूस या राज्याचा मंत्री होऊ शकतो, हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं. त्यामुळे अनिकेत भाई, तुम्ही फार हुशार आहात. राजांनी जी गलती केली ती तुम्ही सुधारली, आणि तुम्ही एवढे पैलवान आहात, नुसतं हात जरी मारला समोरच्या तर तो अनफुटफाट होऊन जाईल त्याचं काम. हा हो, फलटणची जनता ही हुशार आहे आणि एवढ्या महिला सभेला नसतात. ज्यांच्या सभेला जास्त महिला, समजून घ्यावा त्यांचा विजय पक्का आहे. आणि तुम्ही तर आमच्या लाडक्या बहिणी आहे, शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी. महिलांकरता सक्षमीकरणाच्या बऱ्याच गोष्टी झाल्या, पण महिलांना न्याय देणारा एकमेव मुख्यमंत्री झाला, त्यांचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. पहिली योजना दिली, एसटीतलं अर्ध तिकीट, अशी बसते ती हात काढून. हाय रुबाब वाढवला, रुबाब महिलेचा, अर्ध तिकीट, चालली एसटी. दुसरी योजना काढली, 1500 रुपये माझ्या बहिणींना लाडकी योजना. लोक टीका केली, 1500 ने काय भलं होतं? सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला 1500ची किंमत नाहीये, झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीला त्या 1500 रुपयाची किंमत आहे. उलट झालं, उलट आमच्याकडे फार उलट झालं. पहिले या बाया माणसाकडे पैसे मागायच्या, आता माणसं बायाकडे पैसे मागायला लागल्या. उलट झालं. तिसरी योजना आणली, मुलींना मोफत शिक्षण. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामधला मुख्यमंत्री एक मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करते, ती बातमी ऐकतो, रात्री 2 वाजता शिक्षण मंत्र्याला उठवतो, प्रिन्सिपल सेक्रेटरी शिक्षणला उठवतो आणि सकाळी कायदा करतो की माझ्या राज्यामध्ये मुलींना 50% मोफत शिक्षण दिलं जात होतं, ते उद्यापासून 100% करा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे.
आता हे दादागिरी बिदागिरी हा मंत्री असल्यामुळे आम्हाला थोडं बंधन आहे बोलायला. 40 केस केलेले लोक आहे आम्ही. पोलीस तर साला आमच्या 5वीला पुजला आयुष्यभर. गणपती आला पोलीस, दुर्गादेवी आली पोलीस. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली पोलीस, संभाजी महाराजांची जयंती आली पोलीस. पोलीस तर रोज आपल्या दरवाजी असायचा. आज भी है, पर आगे गाड़ी है, पीछे गाड़ी है, बीच में बैठा गुलाबराव गडी है. जमाना बदलतो माणसाओ, उकरड्याचे दिवस बदलतात. त्यामुळे आम्हाला धमकी बिमकी हा कॉमन माणूस नाहीये. आमच्याकडे ना एक बोकड्याची मानता होती. बोकड्या समजतो ना, तुमच्याकडे काय म्हणता? बोकड्याच ना, ठीक आहे, आपलं तुमचं सेम. त्या बोकड्याची मानता होती राजे. बोकड्याला टाकलं रिक्षात, 9 खाटकी बसले. तर बोकड्या बसला, खाटकी बी बसले. रिक्षा चालली, समोरून ट्रक आली. ट्रकची आणि रिक्षाची ठोच झाली. 9चे 9 मेलेन बोकड्या वाचला. 9चे 9 मेलेन बोकड्या वाचला. दुसऱ्या दिवशी त्या पेपरमध्ये फोटो छापून आला. हाच म्हणले तो भाग्यशाली बोकड्या. आता बोकड्याचं मरण परमेश्वर ठरवतो. आमच्या लोकांचं मरण काय कोणी आमचा विरोधक ठरवणार आहे का? मी तुम्हाला हात जोडून सांगतो, 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मरा, हेच माणसाचं जगणं आहे. त्यामुळे राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात. पण थोडं राजे, आमच्याकडे बी लय दादा आहेत. आमच्याकडे काय दादा नाही, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत. नाही, हम आदमी से लढते, हम आदमी से. बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये. कुणी मुलीनं आत्महत्या केली, कुणी सुनेनं आत्महत्या केली, त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये. मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं. किती वाईट वेळ आहे. आय लव्ह यू माय मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना नाईलाज आहे, यावं लागलं. म्हणून आम्ही पण 4 जण आलो. 4 जण कशा करता असतात? आम्ही 4 है अनिकेत जी, हम 4 है. हम 4 खंदे, तुम्हारे हाथ में मटका है. राम बोलो भाई राम, बजा दिया काम. और हाथ में है धनुष्य बाण, देना नहीं डोके को तान. त्यामुळं फ्रेश राहा, फ्रेश. मला हसणारे, आरोळ्या मारणारे लोक लय आवडतात. असं उधारी सारखं नाही बसायचं माणसाने. काय होईल माझं चाल, तुझं काय विचार करतो? जे होणार आहे ते ठरलंय. कोणी माईचा लाल ते थांबवू शकत नाही. त्यामुळे फ्रेश राहा. आम्ही तो सुक्कानवाले, तुम्ही तो पुरे बागायतीवाले, तरी फ्रेश राहत नाही. आम्ही कपाशीवाले तुपाशी रे, तू उपाशी. तुम्ही गन्नेवाले, आता आमची केळी पण तुम्ही चोरली. सांगायचा अर्थ असा आहे, जगायचं एकदम फ्रेश. मी तर आता मंत्री, पण रात्री मुख्यमंत्री म्हणून झोपतो. माणसाने ना स्वप्न मोठं पाहायचं, हो का नको हो, पण स्वप्न पाहायचं. मी लहानपणी गाडीकडे बघायचो. ही गाडी येईल साली आपल्या दरवाजी. आमच्या गावावरून अरुणभाई गुजराती कायम लाल दिव्याच्या गाडीत जायची. मी तिच्याकडे बघायचो, साल आपल्या दरवाजे आएगी एक बार. आली ती. स्वप्न पाहायचं. स्वप्न पाहणाऱ्या माणसाचं स्वप्न सत्य होते असं मला वाटते. पलटणवाल्यांचं स्वप्न मी पाहतोय आज. अनिकेत राजे या शहराचे नगराध्यक्ष होणार. आणि त्यांना नगराध्यक्ष का करावं? मजबूत माणूस आहे म्हणून? बिलकुल नाही. बघा, हे शरीर आहे. मुंडक एकनाथ शिंदे नगर विकास,
कंबर शंभूराजे देसाई पालकमंत्री, आणि पाय जर हे असलं तर शरीर सरळ चालेल. एका विचाराचं असलं तर तिकडे कसं आहे, मुंडकं दुसऱ्याचं, कंबर तिसऱ्याचं, आणि पायाचा तर विचारच नाही. त्यामुळे एक संघ विचाराचं सरकार आलं तर शहराचा विकास होऊ शकतो. माझ्याकडे एक नशिराबाद नगरपालिका आहे, आता स्थापन झाली, 2 वर्ष झाले. 2 वर्षात किती पैसे दिले माझ्या शिंदे साहेबांनी माहित आहे? 319 करोड. किती? 319 करोड. अहो, आम्ही पालकमंत्री म्हणून दणादण पैसे देतो. मी पण पालकमंत्री आहे जळगावचा 7 वर्षापासून. आलं का लक्षात? खटाखट पैसे देतो. आता चालल्या पार्ट्या, चालल्या म्हणले इकडे लय पार्ट्या चालल्या. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हेच सांगायला आलं. खाऊ नका, त्रास होईल शरीराला, खाऊ नका, हे गुलाबराव पाटील सांगायला आलोय. लोक कलाकार आहे, इकडे बी खाता आणि तिकडे बी खाता, सगळ्यांशी संबंध आहे सांगता. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त हुशार आहे की नाही? बघा, बाबा सुद्धा हो म्हणताय. त्यामुळे फलटणच्या विकासाकरता राजेंनी भरपूर मेहनत केली. लोक म्हणतात पाणी आणलं, पाणी आणलं. कोणी आणलं पाणी? अरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी राहिले नसते आणि राजे जर त्यावेळेचे राज्यमंत्री राहिले नसते तर कृष्णा खोरे आलंच नसतं. कृष्णा खोरे आलं नसतं तर पाणीच आलं नसतं. पाणी आले नसते तर कारखानेच आले नसते. कारखाने आले नसते तर उद्योगच आले नसते. आणि प्यायचं पाणी कोणी आणलं? त्यांनीच आणलं. आमचे ते अध्यक्ष होते. अध्यक्षाचं सगळ्या मंत्र्याला ऐकावं लागतं. मी हो म्हणायचो, यस यस सर. सगळ्या योजना दिल्या पाण्याच्या. म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायची, बारसं तुम्ही करायचा. हा धंदा कुठून आणलाय तुम्ही? नाही, अरे आम्ही जे केलंय ते हो म्हणा ना. तुम्ही जे केलं ते सांगा. हे दादागिरी बिदागिरी हे आपल्याला बिलकुल जमत नाही, बिलकुल समजत नाही. आणि पोलीसवाल्याला सांगतो, सबसे बडा दादा पोलीस आहे. जर पोलिसांनी ठरवलं ना, चांगल्या चांगल्याला बिळात घालू शकतो, एवढी आमच्या खाकीमध्ये ताकद आहे. तुमच्यामध्ये नोटा वाटायची हिंमत आहे, पण आमच्यामध्ये नोटा हिसकोण्याची हिंमत आहे. काय पैसे पैसे, किती दिवस पुरता हे पैसे? दिले समजून घे 1000 रुपये, महिन्याला झाले 90 रुपये, दिवसाला झाले 3 रुपये. तुमच्या मताची किंमत 3 रुपये का? अरे तुम्ही टाटा बिर्ला आहे. टाटा बिर्लाला बी 1 मत द्यायला अधिकार आहे, आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा 1 मत द्यायचा अधिकार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर आहे. अरे मतदान करताना महिलेला, गुलाबराव पाटलाच्या बायकोला 1 मत द्यायचा अधिकार आहे, आणि हेमा मालिनीला सुद्धा 1 मत द्यायचा अधिकार आहे. मतदानाच्या दिवशी माझी बायको हेमा मालिनी सारखीच आहे. 1 मत. धीरूभाई अंबानीला 1 मत द्यायचा अधिकार आहे, आणि रोजानं जाणाऱ्या माझ्या रोजंदाराला सुद्धा 1 मत द्यायचा अधिकार आहे. त्या दिवशी तो धीरूभाई अंबानी आहे. हे पैसे आज येतील उद्या जातील, पण माणसं सोन्यासारखी भेटत नाही. सोन्यासारखी माणसं भेटणार नाही. तुम्ही एक चूक कराल, 5 वर्ष भोगाल. 5 वर्ष भोगाल. मला 1 वेळेस लोकांनी पराभूत केलं होतं, एकच वेळेस 2000 मतांनी. मी पडल्यावर काय करावं राजे? मी आभार सभा घेतली. 10 दिवस झाल्यानंतर 11व्या दिवशी आपण टकली करतो. मी सभा घेतली. 25,000 लोक त्या माझ्या सभेला होते. आभार सभा, धन्यवाद जनते हो, तुम्ही मला पाडलं. सभा घेतली, 25,000 लोक. त्यांना सांगितलं चांगलं केलं, मला पाडलं. मी आजपर्यंत माझ्या बायकोबरोबर पोरांबरोबर कधीच फिरलो नव्हतो. आता फिरेल, मजा करेल, 4 धाम करेल. पण लक्षात ठेवा, महिन्याभरात तुम्हाला गुलाबरावची आठवण येईल. समोरचे मंत्री झाले, पण मंत्री झाल्यानंतर अपॉइंटमेंट
मध्ये चहापेक्षा किटली गरम. आपल्याकडे कसं असतं, शनी शिंगणापूर आ जाओ, आओ आ जाओ, दरबार में आ जाओ. कोणाचंही ऐकतो आम्ही. काय नाही, 2 वर्षात लोक कंटाळले, पुढच्या इलेक्शनला निवडून दिलं. त्यामुळे एक चूक ही फलटणला महाग पडू शकते. कोणी दादागिरीच्या भरोश्यावर म्हणत असाल, जर ते आज दादागिरी करतात तर नगरपालिकेत तुम्ही काय करणार जाऊन? तुम्हाला म्हणणार ते गेट आउट, जाओ. आणि पार्श्वभूमी चेक करा, यांची पार्श्वभूमी चेक करा. किती सुंदर पार्श्वभूमी आहे. हे पंढरपूरला जाणारे संतच आहे. त्यामुळे मला तरी गॅरंटी वाटते तुमचा चेहरा एकदम फ्रेश आहे. महिला, ह्या महिला बिलकुल पक्का मत देतील. माझ्या निवडणुकीत पाहिलं मी, राष्ट्रवादीची बाई होती तरी नवऱ्याला सांगे हो, आणि इकडे बरोबर धनुष्य दाबला. मला नंतर मी एका बाईला विचारलं, म्हणलं ताई तू कोणाला मत दिलं? म्हणे तुलाच दिलं. म्हणे का? आणि म्हणे भाऊबीजला माझा भाऊ जेमतेम 500 टाकतो, रक्षाबंधनला 500 टाकतो, पण तो धाडीवाला एकनाथ शिंदे म्हणजे दर महिन्याला 1500 टाकतो. त्यामुळे यांचं मत बघा तुम्ही चेक करून. ये बेईमान कम होते हैं. मी तुम्हाला जे जाऊन सांगतोय ना, मी खानदेशी आहे. खानदेशमध्ये भीमानं बकासुराचा वेध केलाय. जसं आपल्या फलटण मध्ये शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण, छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. दक्षिण काशी महावीर जैनांचं हे तीर्थस्थान आहे. असं हे आपलं फलटण आहे. तिथे तुम्ही डाकूंना निवडून देणार का संतांना निवडून देणार हेच विचारायला आलोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली आणि सांगितलं की महाराज जहां पनाह आपके लिए हमने ये तोहफा लाया है, तेव्हा महाराज म्हणले अशीच आमची माता असती आम्ही किती सुंदर असते. त्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेली ही भूमी आहे. तुम्ही अशा लोकांना निवडून देणार की ज्यांचं नाव महिले मरण्यामध्ये ज्यांचं नाव येतंय अशा लोकांना निवडून देणार, हे विचारण्याला मी इकडे आलोय. आणि मला खात्री आहे तुम्ही ठरवून घेतलंय की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. याच्यात मी मुसलमान बी उमेदवार पाहिले. हा आहे ना. विरोधक साडी वाटप करताय, मग पाहुण्यांना धोतर केव्हा वाटशील रे भो? आणि भावांना चड्ड्या. तुम्ही मला लक्षात ठेवाल कायम. असा होता गुलाबराव पाटील. बरेच मुसलमान लोक दिसताय मला, ती बहीण दिसते, तिकडे दिसताय, इकडे दिसताय. मुसलमान मंडळी बरीच दिसतीये. त्यांना मागच्या आमदारकीच्या वेळेस पण आमदाराच्या वेळेस थोडा वरतून चक्कर झाला मला, नाही तर 90% मुसलमान मत देतात. आणि यावेळेस त्यांनी दुरुस्त केलं नगरपालिकेत. आमच्याकडे 90% मुसलमान माझ्या बरोबर होते आता. और त्यांना म्हणलं ये एड़ा करते भाई आपको, छोटे बच्चे को कैसा बोलते ना, ये पंखे को हाथ नहीं लगाना हाबू है, हाथ मत लगाना हाबू है. वैसा शिवसेने वाले को हाबू बोलते हैं लोग. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. त्यामुळे सगळ्या मुस्लिम बांधवांना मी सांगायला आलो है, इन्होंने आपका यूज कैसा किया. जैसा बिरयानी बनती है ना, तो बिरयानी में तेजपान, शेजपान, पत्थरपुल, बाजाई, इलायची, लौंग डाली जाती है. अब जब बिरयानी तैयार होती है तो तेजपान बाहर, शेजपान बाहर, पत्थरपुल बाहर, बिरयानी पेट में. तो समझ जाओ, बहती गंगा में जैसा हाथ धोते हैं ऐसा लोग बोलते हैं, तो आप भी हमारे साथ चलो. ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है तो सिर्फ इंसान बुरा है. हमको ना मोहम्मद से नफरत, ना ईसा से कोई बैर नहीं. 10 के 10 गुरु है अपने.
अपने हैं कोई गैर नहीं, मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारों में गुरदास फले, गिरजा घर में हो बाइबल पाठ, मस्जिद में पाक नमाज चले, हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा, मगर इस देश के गद्दारों के साथ यहाँ जो कुछ भी होगा बहुत कम होगा. हे शिवसेनेने शिकवलं आहे कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. हेच तर सांगायला आलाय गुलाब पाटील. यामुळं धनुष्यबाण आपलं निशाणी आहे. पाऊस आला तर छत्री आहे, छत्री बी आहे ना, लक्षात ठेव जा. मी माझा निकाल ऐकणार नाही पण तुमचा फलटणचा निकाल ऐकेल. आणि हे पिक्चर दाखवायला आलो आहे, विजय सभेमध्ये ट्रेलर दाखवायला येईल, मी आपल्याला खात्री देतो. आणि व्यापाऱ्यांना सांगतोय, व्यापारी लोकांचे दुकान आहे समोर, रामराजेंची तुम्हाला कधीच धमकी आली नसेल, हे युट्यूब वाल्याला धमकी देते. अरे काय फालतू दादा आहे रे तू. अरे हे बिचारे हे व्यावसायिक आहे, टीव्ही वाले, हे बातम्या कसे मिळवतात माहिती का? पाऊस पडू दे तरी आहे, वारा येऊ दे तरी आहे, थंडी येऊ दे आहे, दुष्काळ पडला आहे, जास्त पाणी पडला आहे, कोणी मेला आहे, कोणी वाचला आहे. हे एक मिलिटरी आहे, ही मिलिटरी. यांना तुम्ही चौथा स्तंभ नुसता म्हणू नका, यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. तो छोटा मोबाईलवाला सुद्धा आपलं पोट भरण्याकरता, चांगल्या बातम्या करण्याकरता तरफडतो, तुम्ही त्यांना धमक्या देता. अरे आई शपथ सांगतो तुम्हाला, यांनी जर ठरवलं ना मोदींना सुद्धा पंतप्रधान करण्यामध्ये यांचा 75% वाटा आहे, लक्षात ठेव जा. तर तुझा वाजा वाजवायला असे पक्के ना, सकाळपासून तुझा बँडच वाजला समोर घेऊन जा. आता धमक्या द्यायच्या कोणाला? तुम्ही माझं पण चांगलं द्यायचं, एवढं चांगलं बोलतोय. आता विनोदाचा भाग सोडा, पण तुम्ही पत्रकाराला धमकी, याला धमकी. धमकी नाही देऊ, प्रेमानं जिंका माणसाला, प्रेमानं जिंका. ते राजेंनी जिंकलंय प्रेमानं. आता माझा काय संबंध आहे? मंत्री म्हणून संबंध आहे. मी 600 किलोमीटरवर आलो, 600. पण तुम्हाला पाहिल्यानंतर सगळा थकवा गेला, एकदम फ्रेश, पेटी पॅक, खचाखच. 100% आपला निकाल लागणार आहे. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा, इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का हमने कमर तोडा. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. तेच धनुष्यबाण घेऊन आलोय आपण. हा धनुष्यबाण मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता, हा धनुष्यबाण कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात होता. तोच धनुष्यबाण अनिकात भाई यांच्या हातात आहेत, त्यांच्या उमेदवाराच्या हातात आहे. छत्रीवाले आहे, यांना खचाखच बटन दाबा, इकडं तिकडं अशी पेटी दबून गेली पाहिजे, एवढं बटन दाबा की येणाऱ्या 21 तारखेला फलटणचा निकाल हा धनुष्यबाणाचा निकाल लागलेला असेल, अशी शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलंड शक्ती देव. जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर प्रवेश होत आहेत विक्रम वाघ. सत्कार या ठिकाणी मराठा संघ जिल्हा यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय. मी बाबांना विनंती करतोय, आपण त्या ठिकाणी, महाराज बाबा त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं. माझ्या राजाला सध्या